गणेश उत्सवानिमित्तानं देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। मी सध्या मुंबईतील गिरगाव परिसरामध्ये आहे आणि सध्या आपण पाहतोय गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळ जे मुंबईतलं जुनं मंडळ आहे याचा देखील बाप्पा थाटात आणि सुंदर रूपात यंदा आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक भक्त हे बाप्पाच्या दर्शनासाठी इथे देखील येत आहेत। दरवर्षी वेगवेगळ्या थीम या गणेश मंडळाच्या असतात। यंदा देखील एक वेगळी थीम आहे। या बाप्पाच्या इथे दर्शनासाठी जे भाविक येत आहेत त्यांना एक मोदक दिला जातोय आणि तो मोदक आहे त्याच्यामध्ये बीज आहे। हे बीज सर्वत्र या भक्तांनी लावलं गेलं पाहिजे ही थीम यामागे आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव आहेत। हे कितवं वर्ष आहे मंडळाचं आणि यंदा कशा प्रकारे उत्साह आहे? या वर्षीचा मी प्रकाश कनोजे अध्यक्ष। गिरगावचा राजा या वर्षी जी मूर्ती आहे ही 1928ला स्थापना त्याची झालेली आहे आणि ह्यावेळची मूर्ती म्हटलं तर काल प्रथम मुखदर्शन दिलं गेलं। कालचा दिवस होता आणि प्रचंड उत्साह होता, भक्तांची भरपूर गर्दी होती। वैशिष्ट्य म्हणजे जी आपली परंपरेच्या शाडूची मातीची मूर्ती आहे, म्हणजे आता ही 25 फुटाची मूर्ती आहे आणि ह्यावेळेला आम्ही हा गणपती जो आहे बनलेला मूर्तिकार राजन पाटील यांनी गणपतीची मूर्ती जी बनवली आहे आणि अशी सुंदर सुबक मूर्ती आहे। तुम्हाला माहितीच असेल दरवर्षी या मूर्तीचं रूपच बघण्यासाठी भाविक भक्त इथे प्रचंड गर्दी करत असतात। वैशिष्ट्य म्हणजे यावेळेला त्यांच्या आमच्या गणपतीच्या ज्या हातामधला आहे ते दरवर्षी गदा असते, यावर्षी मोदक दिला आहे। त्याची जो मोदक आहे तो आमचे सेक्रेटरी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतीलच, पण मला एकच म्हणायचं आहे की हा जो राजदरबार या गणपतीच्या जो रूपामध्ये मूर्ती आहे अशी सुंदर सुबक मूर्ती बनवली आहे। ही मूर्तीचा हा राजदरबार प्रथम आम्ही एवढं चांगलं बनवलेलं आहे, त्यामुळे कालपासून प्रचंड लोकांचे आम्हालाही फोन येतात, लोकांचा उत्साह वाढला आहे की गिरगावच्या राजाकडे काहीतरी आगळं वेगळं असं केलेलं आहे। त्यामुळे रात्रीपासून आम्हाला पण कॉल येत आहेत भक्तांची, म्हणजे भक्ताच्या लोकांच्या तोंडात आहेत, मुखात आहे की बाबा खरोखर यावर्षी मूर्ती छान आहे। मी तुम्हाला खोटं नाही वाटणार, म्हणजे आम्ही खरं सांगतोय रात्री मला 2-2 वाजेपर्यंत असे फोन येत होते मूर्ती बघायची। वेगळी थीम आहे त्यामुळे त्यांना अनेक भक्तगण संवाद देखील साधतायत। यामध्ये एक आकर्षणाचं स्थान आहे ते म्हणजे प्रत्येक भक्ताला अशा प्रकारे मोदक दिला जातोय आणि हा मोदक फक्त मोदक नाही आहे तर वृक्ष लागवडीचा श्री गणेश आहे। एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न हे गिरगावच्या राजा मंडळाकडून करण्यात येतोय। सचिव आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्याच्या मागचं कारण काय आहे, त्यांचं यंदाचं वैशिष्ट्य काय आहे, काय सांगाल, काय नक्की त्याच्या मागचं कारण आहे? बघा, यावर्षी जसं अध्यक्षांनी सांगितलं की यावर्षी आपण बाप्पाच्या हातात मोदक दिले आहे। आमचा मेसेज म्हणजे हे 97 वर्ष जरी असलं तरी 97 वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं हा संदेश आपण कायम देत आलेलो आहोत आणि ह्याचंच एक प्रतिरूपांतर एक समाजाचं देणं लागतं। म्हणून आपण यावर्षी काय केलं आहे तर बाप्पाच्या हातात जसा मोदक आहे तसा आपण हे असे मातीचे मोदक आणि ज्याच्या आतमध्ये असं एक छोटीशी बी असेल वेगवेगळ्या झाडांची, तर ते आपण सर्व भक्तांना आपण प्रसाद म्हणून देणार आहोत। संदेश हाच आहे की वृक्ष लागवड झाली पाहिजे, पण ती तुमच्या गावाला नाही तर मुंबईत पण झाली पाहिजे। आणि प्रॉब्लेम असा आहे की मुंबईतली झाडं तोडली जात आहेत कारण का मुंबईत जागा नाही आहे। तर आम्ही सर्वांना हेच सांगतो, याच्यामध्ये एक छोटासा असा एक आम्ही चिठ्ठी पण दिलेली आहे ज्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली की ह्याची लागवड कशी करावी, कुठे करावी। तर आम्ही असं म्हणतो की मोठे मोठे जे गॅलन्स असतात, जे आपली पिंपं असतात त्याच्यामध्ये हे झाड लावा। हे झाड खूप मोठं होईल, म्हणजे याच्यामध्ये वड आहे, पळस आहे, पिंपळ आहे। म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगला जर आपल्याला मात करायची असेल तर ही झाडं लावणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी ही मोठी मोठी झाडं मुंबईत पण असली पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे। आणि ही झाडं त्याच्यात का लावावीत तर जर उद्या जर आपल्याला काही तिकडे करायचं असेल तर ते झाड न तोडता ते पूर्णच्या पूर्ण कुंडीसकट हलवा। बघा, जीवन म्हणजे आपण जसं जगतोय तसं झाडंही जगतात, ते त्यांचा मार्ग जीवनाचा स्वतः शोधतात। बोन्साई झाडं पण जगतात, तशीच ही मोठी झाडं पण या कुंडीमध्ये जगू शकतात। हाच एक संदेश देण्यात येतोय आणि हेच आहे की झाडं असली तर आपण असू, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांना पाऊस बघायला मिळणार नाही। नक्कीच झाडे असली तर आपण पुढे असू असं एक सुंदर मेसेज या ठिकाणी गिरगावच्या राजा मंडळाने दिलेला आहे। यंदाची एक वेगळी थीम आहे। देशभरात आपण पाहतोय गणेश मंडळ आहेत ते वेगवेगळ्या थीमवर त्यांनी देखावे सादर केलेले आहेत, एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न करतात। त्यामध्ये गिरगावचा राजा गणेश उत्सव मंडळाने यंदा
जे काही भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी येतील त्यांना ते अशा प्रकारे एक मोदक देणार आहेत आणि त्या मोदकामध्ये एक बीज आहे, प्रत्येक वृक्षाचं एक बीज आहे, ते बीज आपापल्या परिसरामध्ये ते लावलं पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे, हा एक सुंदर मेसेज त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय। कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।